हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतो। कालच्या चिंतनामध्ये आपण 6व्या नंबरच्या श्लोकाचं निरूपण माऊलींनी जे केलेलं आहे त्याचा विचार अत्यंत विस्तृतपणाने केलेला आहे। त्यातली विशेष आपलं लक्ष वेधून घेणारी ओवी जर कोणती असेल तर ऐसिया प्रतितबोध सागरी तू आपण याते कल्लोळ एक करी मग जो पहासी चराचरी तो तूची हाशी। भक्त कसा असतो याचं वर्णन, ज्ञानी भक्ताचं वर्णन या ओवीमधून केलेलं आहे। एकदा अशी अप्रोक्ष अनुभूती आली, अप्रोक्षात्मना भगवंताला जाणलं तर सगळी सृष्टी भगवत रूप आहे, सर्वम खलविदम ब्रह्म अशी त्याची प्रतीती येत असते आणि त्या प्रतीतीच्या त्या अनुभवातच तो जगत राहतो, त्यातला एक भाग बनून जात राहतो। परमेश्वराने आपण वेगळे आहोत अशी जाणीव त्याची संपून जाते। त्यामुळं माऊलींनी तो वर्णन करताना अर्जुनाला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुला आता जरी बोध झाला असला तरी हा बोध कदाचित जाऊ शकतो, म्हणून ये निद्रेची वाट मोडे तो वर्णन करतात। किंवा पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेशी झोपये तरी अभेद बोधू जाई जे स्वप्नी पडजे, परत त्या अद्वैत स्वप्नामध्ये जाऊन पडशील याची मला भीती वाटते, म्हणून तुला मी सावध करतो। आता साक्षात सद्गुरू भगवंत जवळ असताना अशी परत द्वैत स्वप्न पडणार नाहीत, पण माऊलींनी त्याचा एक काल्पनिक असा संवाद तयार केलेला आहे आणि भगवंताच्या मुखामध्ये ती उभी घातलेली आहे। आणि भगवंत म्हणतात अर्जुनाला की पुढती जरी विपाय बुद्धीला कल्पनेची झोप आली तर त्या दृढ असलेल्या अपरोक्ष ज्ञानाच्या अभावी कदाचित ते अभेद ज्ञान जे आहे ते अभेद ज्ञान कदाचित निघून जाईल आणि परत द्वैत स्वप्नात तू पडशील। म्हणून ये निद्रेची वाट मोडे, म्हणून यापुढे कल्पनारूपीची झोपच मोडेल, वाट मोडेल आणि तू संशयरहित होशील। असं काहीतरी मी करणार, ते जे वर्म जो विचार आहे तो विचार मी पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे। आणि म्हणून त्यांना म्हणतात तू धनुर्धर धैर्या की निके अवधान देवा धनुर्या पै सर्व भूता ते माया करी हरी। हे शब्द मात्र खोचक आहे ना, हरी करी सर्व भूता ते माया, दोन शब्द त्यामध्ये आहेत। सर्व भूता ते हरी करी, काय सर्व भूता ते माया करी, हा दोन शब्द आहेत त्यामध्ये। शेवटची उभी आपण जी कालच्या चिंतनामध्ये पाहिली होती 97 नंबरची, सर्व भूता ते माया करी हरी गा। शब्द कसे वापरला, माया म्हणजे प्रकृती सर्व भूतांना उत्पन्न करते व नष्ट करते, 1-2 शब्द झाले। आता हरी या शब्दाचा अर्थ हरण करणं किंवा नष्ट करणं असाही होतो। भूता ते माया करी आणि नंतर हरी, हरी म्हणजे हरण करतो। पर दुसरे या भूता ते माया करी काय हरी करी, या सर्व भूता ते माया हरी करी की माया करी, सर्व भूता ते माया करी काय हरी करी उत्पन्न करतो, असा प्रश्न तुला पडण्याची शक्यता आहे। पण तुला आता मी स्पष्टीकरण देणार आहे की भगवंत कसे अलिप्त आहेत,
परमात्मा किती या सृष्टीपासून अलिप्त राहून सगळ्या सृष्टीची रचना कशी करतो याचं विस्तृत असं वर्णन मी पुढील श्लोकापासून सांगणार आहे. तुला झोप येता कामा नये. कधी कधी कीर्तनकार मध्येच काहीतरी एखादा किंवा एखादी प्रवचनकार सुद्धा मध्येच एखादा जोक वगैरे सांगून लोकांना हसवून लोकांची मरगळ घालवण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा कीर्तनकार सुद्धा बहुतेक कीर्तनात जास्त झोप येते. कीर्तनात झोप येण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा एखाद तरी मित्राला आमच्या आम्ही विचारलं, बरं कीर्तन ऐकायची सवय लागली नाही? म्हटलं घरात पडून सुद्धा झोप लागत नाही, ती कीर्तनात लागते म्हणून मी कीर्तनात येऊन बसतो. इथं माऊली म्हणतात कल्पनेची झोप येण्याची तुला शक्यता आहे आणि त्या कल्पनेच्या झोपेमध्ये द्वैत स्वप्न पडेल. आता हे द्वैत स्वप्न जे आहे ते द्वैत स्वप्न जातच नाही लवकर. पण अर्जुनाचं गेलंय अशी कल्पना करून ज्ञानेश्वर माऊली बोलतात, आता गेले परत आणि द्वैत स्वप्नामध्ये तू जाशील कदाचित. आणि म्हणून ही भूतसृष्टीची निर्मिती माया करते. हरीच्या सत्तेवरती, भगवंताच्या सत्तेवरती माया सृष्टीची निर्मिती करते आणि त्याचं हरणही करते, म्हणजे त्याचा क्षय लय सुद्धा करते. ही सगळं माया करत असते. कारण क्रिया हा शब्द ब्रह्मतत्वाला लागू होत नाही, परमात्म तत्वाला लागू होत नाही. कारण ते तत्व निष्क्रिय आहे, किंवा त्याला उपनिषदानं वापरलेला शब्द अक्रीड, म्हणजे कुठलीही प्रकारची क्रीडा नसते त्या ठिकाणी. उचापलती उचापती काही तिथं नसतात. शांत तत्व आहे. पण त्या शांत तत्वामध्ये जे स्फुरण होतं मायेच्या द्वारे, त्या स्फुरणातून ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती होत असते. आणि ते स्फुरण एकदा थांबलं की त्या सृष्टीचा लय पण होत असतो. अशी उत्पत्ती स्थिती लयाला असलेली ही सृष्टी परमात्मा उभा करतो असं जे वरवर दिसत असलं तर खरा विचार काय आहे तो तुला मी पुढे जाऊन सांगणार आहे असं माऊली बोलतात. आपण पुढचा श्लोक बघूया. 7 नंबरच्या श्लोकामध्ये माऊली बोलतात, सर्वभूतानि कौंतेय प्रकृतीं यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. हे कुंतीपुत्र अर्जुना, सर्वभूतानि कौंतेय, कौंतेय शब्द कुंतीपुत्रासाठी वापरलेला आहे. अर्जुना, कल्पाचा शेवट होतो तेव्हा सर्व भूते माझ्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात. एक कल्प संपला की कल्पाच्या अंती सगळी भूत मात्र जे आहेत त्रिगुणात्मक मायेमध्ये, माझ्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात. माझ्या मायेचा शब्द वापरलेला नाही. प्रकृती यांती मामिकाम, आणि कल्पक्षय आणि कल्पाचा आरंभ होतो तेव्हा ही भूते पुन्हा उत्पन्न होतात. पुनस्तादी कल्पादो विसृजाम्यहम, जेव्हा कल्पाचा आरंभ होतो तेव्हा. ही सगळी कल्पना आपण मागच्या 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृतीबद्दल आणि 8व्या अध्यायामध्ये जे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र हे शब्द जे आपण त्याच्यावरती चिंतन जी घेतलेले आहेत 8व्या अध्यायामध्ये सहस्त्रयुग पर्यंत या श्लोकावरती, त्या श्लोकामध्ये याची वर्णन केलेली आहेत. कल्पक्षय म्हणजे काय आणि कल्पांत म्हणजे काय आणि कल्पारंभ म्हणजे काय. कल्पाचा आरंभ होतो म्हणजे सृष्टीची निर्मिती होते, आणि कल्पाचा अंत म्हणजे सृष्टी परत अव्यक्तामध्ये लुप्त होते. याचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलेलं आहे. आणि त्यासाठी परा आणि अपरा अशा प्रकृतीच्या दोन्ही प्रकारांचा विचार सुद्धा मागच्या त्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या आपण केलेलाच आहे. परत माऊली बोलतात बघा की जे नाव गा प्रकृती, तू ज्याला नाव जी प्रकृती म्हणून नाव दिलेलं आहे, जे द्विविध सांगितली तुझं प्रती, ती 2 प्रकारची तुला मी सांगितलेली आहे. तुझं प्रती म्हणजे तुझ्याजवळ सांगितलेली आहे. एकी अष्टधा भेद व्यक्ती, ज्यामध्ये भेद रूपानं असणारी जी व्यक्त झालेली भेद व्यक्ती म्हणजे व्यक्त झालेली जी भेददृष्टी, ज्यामध्ये भेद असतो अशी अष्टधा. आणि दुसरी जीवरूपा, दुसरी आहे ती जीवरूपानं आहे. म्हणजे 2 प्रकृती आपण मागच्या वेळा बघितलेल्या आहेत. एक अपरा आणि दुसरी परा. जी अपरा प्रकृती आहे ती अपरा म्हणजे ही सगळी भूतसृष्टी जी आहे त्यामध्ये विशेष करून जडाचा विचार जास्त केलेला आहे, आणि जीवाचा चेतनाचा विचार करताना पराप्रकृती म्हटलेला आहे. ही जड प्रकृती जी आहे ती मायेच्या अधीन आहे, मायेच्या प्रभावाखाली येते अपरा प्रकृती. आणि जी पराप्रकृती जी जीवरूप प्रकृती आहे ती अविद्येच्या प्रभावाखाली येते. असा थोडासा भाग वेगळा केलेला आहे. वास्तविक अविद्या आणि माया दोन्ही एकाच प्रकृतीचे भाग आहेत,
प्रकृती जेव्हा शांत असते तेव्हाच तिला प्रकृती म्हणतात. पण प्रकृतीमध्ये जेव्हा ती ईश्वराच्या अधीन होऊन सृष्टी निर्मिती करते त्यावेळी ती माया बनते. आणि ज्यावेळी ती जीवाला मोहात गुंतवते, जीवाला आसक्ती निर्माण करते, त्यावेळी तिला अविद्या म्हटलेली आहे. सगळेच प्रकृतीचे त्यालाच अज्ञान म्हणतात. मग अज्ञान कुणाला चिकटून आहे? अविद्यातूनच अज्ञान निर्माण होतं ना. अविद्या आहे म्हणूनच अज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणून प्रकृती, माया, अज्ञान, अविद्या ही सगळी जी आहेत एका मायेची रूपं आहेत. आणि म्हणून इथं 2 द्विवेदा प्रकृती मी तुला सांगितलेली आहे, ती तुला मी आता सांगणार आहे किंवा सांगितलेली आहे. म्हणजे कल्पांच्या अंती, कल्पाचा शेवट होतो तेव्हा, म्हणजे कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो त्याला कल्पाचा आरंभ म्हटलेला आहे. सगळी भूते ही माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात आणि सर्व भूते शेवटी त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात. केव्हा? जेव्हा कल्पाचा अंत होतो तेव्हा. म्हणजे कल्पाच्या आरंभी मी त्यांना उत्पन्न करतो प्रकृतीच्या द्वारे आणि कल्पाच्या अंती मी त्यांचा लय करतो प्रकृतीच्या द्वारे. दोन्ही गोष्टी त्रिगुणात्मक मायेतून घडत असतात. अंतही असू दे आणि प्रारंभ सुद्धा आहे तो सारखा घडत असतो. अशा उठाठेवी रात्रंदिवस चालू असतात का नाही? समुद्राकडे जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल, रात्रंदिवस उठाठेवी चालू असतात. समुद्रामध्ये काहीतरी खळबळी चालू असतात. त्या खळबळी काही काळ शांत होतात, परत खळबळ होते, परत लाटांच्या उसळ्या येतात, कधी कधी तुफान येतं, वर येतं, खाली बसतं, परत शांत होतं, परत समुद्र शांत होतो. हे सगळं या दृष्ट्याकडे जर आपण समुद्राच्या पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. आपलं सुद्धा तसंच आहे. आपण झोपून उठतो त्यावेळी कल्पाचा आरंभच होतो. त्या कल्पाला आपण आपला दिवस समजूया. ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्पारंभ समजतात, ब्रह्मदेवाच्या रात्रीला कल्पांत समजतात. आपण आपल्या दृष्टीने विचार करूया. आपण जेव्हा सकाळी उठतो झोपल्यातून त्यावेळी आपल्या दिवसाचा प्रारंभच होतो. हा कल्प आरंभच आहे ना माझा. छोटा का असना, ब्रह्मदेवाचा ते मोठे आहे, ते किती अब्ज त्यांना आयुष्य आहे. परंतु आपल्या दृष्टीने जरी विचार केला तरी हा जो क्षण आहे आयुष्याचा क्षण सुद्धा आहे, तो क्षण सुद्धा आहे ना, तो कल्पाचा आरंभ आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी मी झोपेतून उठतो त्यावेळी माझा दिवस म्हणजे कल्पारंभ सुरू होतो. ज्यावेळी मी झोपतो रात्री त्यावेळी कल्पाचा अंत होतो. आता जेव्हा सृष्टी निर्मिती होते आणि ब्रह्मदेव कल्पांच्या प्रारंभी सृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी क्षोभ होतो ना पृथ्वीमध्ये, सृष्टीमध्ये. आणि त्यामुळे सृष्टीच्या भूतमात्राची सगळी उत्पत्ती होत असते. हे नद्या, नाले, डोंगर, जीवसृष्टी, प्राणी सगळी जी उत्पन्न होतात, चर आणि अचर जी सृष्टी जी होती ती कल्पाच्या आरंभी निर्माण होते. तसा विचार करूया आपण, आपल्याकडे येऊया. आणि कल्पाच्या शेवटी जरा कसं होते बघा, तीच सृष्टी त्याच ठिकाणी लुप्त होते. हे लुप्त होते, कशी लुप्त होते ते आता माऊली पुढे जाऊन सांगणार आहे. आपल्या दृष्टीने तसा विचार करायचा. जाऊ दे ब्रह्मदेव, ते आपल्याला माहिती पण नाही किंवा त्यांना आम्ही पाहिलेलं नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे ब्रह्मदेवाचे आपल्याला अनुभव येतो. पण आपल्याला आपलाच अनुभव आपण घेता तर लक्षात येतो. सकाळी उठलो झोपेतून त्यावेळी माझा कल्पारंभ सुरू होतो. आणि कल्पारंभातली सृष्टी कुठली निर्मिती होते? जीवसृष्टी. ही माझी आई, ही माझे वडील, हा माझा बाप, हा माझा मुलगा, मी प्रवचनकार, मी ज्ञानेश्वरी अभ्यास करतो, मी पंचदशीचा अभ्यास करतो. हे सगळ्या क्षोभच आहे. हा सृष्टीची सगळी जी भूतमात्राची निर्मिती आहे. हे सगळे जीवच तयार होतात ना त्यातनं. मी कोण आहे, माझं नातं कुणाशी आहे, यातून जीवमात्राची सुरुवात होत असते. मी काहीतरी खटाटप करून काहीतरी मिळवत असतो. हे अचर संपत्ती मी प्राप्त करत असतो. ही अचर संपत्ती जी आहे ती माझी आहे. चरात्मक असलेलं हे जे माझे जे संबंध आहेत, नातलग आहेत, ते माझे आहेत. ही सृष्टीची निर्मितीच आहे ना, म्हणजे स्थिती असते. दिवसाच्या सुरुवातीला आरंभ होतो, मध्येच त्याची स्थिती असते. स्थिती म्हणजे दिवसभर स्थितीमध्ये असतो मी. आणि स्थितीमध्ये फारशा घडामोडी कोणत्या घडतात? हे माझं माझं माझं, मी करतोय. आणि शेवटी जेव्हा कल्पांत म्हणजे रात्रीची झोप असते त्यावेळी सगळे जे आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंचमहाभूत जे आहेत ही माझ्या देहातली, बरं काय, सृष्टीतली बोलत नाही आपण, माझ्या देहातली जी सगळ्या गोष्टी आहेत त्याचं आकुंचन संकुंचन होते, आकुंचन होते. आणि ती गुप्तपणाने त्या खोळीत झोपी जातात.
त्या चिदाकाशामध्ये झोपी जातात, अगदी शांत हृदय आकाशामध्ये पडून राहतात. केव्हापर्यंत पडून राहतात सांगा? सकाळ होईपर्यंत. मग परत त्याला कोण निर्माण करते? देवानं निर्माण केलं का मी निर्माण केलं? कोणी केलं? कुणी नाही. सकाळ झाली की माझा परत हे माझं ते माझं हे ते माझी नोकरी माझा व्यापार, चला जाऊया ड्युटीवरती, चला शाळा शिकूया, अभ्यास करूया, स्पर्धा परीक्षा देऊया, असं सगळं आणि परत चालू होते. हाच मुद्दा बरोबर इकडं आपण लावून घेतला तर बरोबर होतं. आणखीन एक, जसं दिवसात आणि रात्रीचं माझ्या बाबतीत आपण घेतलं, जीवाच्या बाबतीमध्ये दिवस रात, तसा जन्म आणि मृत्यू सुद्धा आहे. मृत्यूच्या मध्ये सुद्धा त्याचा लयच आहे. जोपर्यंत जीवनमुक्ती होत नाही तोपर्यंत लय होतो. आणि तो लय कसा असतो? थोड्या काळाचा लय, आत्यंतिक लय नाही. आपण ते लयाचे दोन प्रकार पाहू पुढे. तो थोड्या काळापुरताचा लय आहे. आणि लय होणं म्हणजे नष्ट होणं नव्हे, हा मुद्दा आहे त्या ठिकाणी. लय म्हणजे नाश नव्हे, तर लय म्हणजे तात्पुरतं दिसायचं, प्रतीतीला यायचं, बंद होणे, याला लय म्हणतात. आणि त्या लयाचीच भाषा इथं माऊली करायला लागले. असा एक विचार आपण घेऊया. मी जन्माला आलो की कल्पाचा आरंभ होतो आणि माझ्या मृत्यूमध्ये सर्व गुप्त होतं सगळं. परत मी जन्माला येतो, कारण माझं बीज संपलेलंच नसतं. ते बीज मी परत वापरतो आणि माझी पूर्व कर्माच्या द्वारे मी परत जन्माला येतो आणि व्यक्त रूपाला या लागतो. मग थोडा वेळ अव्यक्तामध्ये, आणि व्यक्तात आणि अव्यक्तात नेणारी ही प्रकृतीच आहे असं वर्णन माऊली करतात. म्हणून ह्या 2-3 गोष्टीवरून आपण बघितलं. एक ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र, त्याला कल्पारंभ आणि कल्पांत म्हणतात. दुसरा माझं जीवाचा दिवस आणि रात्र, हा एक कल्पारंभ आणि कल्पांत म्हणायचा. आणि जीवाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू हे सुद्धा कल्पाचा आरंभ आणि कल्पाचा अंत आहे. आणि या मधल्या घडामोडी ज्या आहेत त्या स्थितीमध्ये असतात. म्हणजे एकदा उत्पत्ती होते म्हणजे सकाळ होते, दिवसभर कामात असतो त्यावेळी स्थितीत असतो, रात्री झोपी जातो तेव्हा लय असतो. तसं उत्पत्ती स्थिती लय ह्या घडामोडी चालूच राहतात. वारा शांत असतो त्यावेळी समुद्रावर लाटा निर्माण होत नाहीत, समुद्र अगदी निराकार अवस्थेमध्ये असतो. त्यावेळी पुन्हा त्या समुद्रामध्ये वाऱ्याची झुळूक निर्माण झाली की तरंग निर्माण होतात. त्या तरंगामध्ये तरंगाच्या रूपानंच ते राहतं. लाटा उसळतात, ती स्थिती असते त्या काळामध्ये. आणि तीच लाट हळूहळू परत समुद्रात लीन होते, हा लय असतो. असा प्रत्येक ठिकाणी घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, झाडाकड वनस्पतीकडे बघितलं तरी तिथं स्थिती उत्पत्ती स्थिती लय आपल्याला दिसतो बघा. घरातल्या वस्तूमध्ये सुद्धा उत्पत्ती स्थिती लय दिसतो. घरात केलेलं जेवण जे बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. या ठिकाणी कोणी काय करत नाही, ते सगळं चालू असतं राहडगाडगं. परमात्म्याला इथं कुठलीही भूमिका रोल वटवावा लागत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, प्रकृती शब्द वापरलाय. सर्व भूतानी प्रकृती अंतिमामिका आणि कल्पक्षय पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. वर्णन करताना पुन्हा पुन्हा त्याची निर्मिती होते कल्पाच्या आरंभी आणि कल्पांतानंतर परत अंत्याची सुरुवात होत असते. उत्पत्ती स्थिती आणि नाश ह्या सगळ्या गोष्टी या पृथ्वीच्या किंवा या विश्वाच्या मैदानावरती चालू असतात. म्हणून पुन्हा कल्पाच्या आरंभी त्यांना मी उत्पन्न करतो. म्हणून या सुरुवातीच्या ओळीमध्येच माऊली म्हणतात, मी अपरा आणि परा अशा प्रकृती 2 सांगितलेल्या आहेत. पहिली जी अष्टधा प्रकृती आहे तिला अपरा प्रकृती म्हणतात. अपरा प्रकृती म्हणजेच अष्टधा. अष्टधा म्हणजे 8 वेगवेगळ्या तत्वांनी बनलेली अष्टधा. त्यामध्ये 5 महाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, 5 महाभूत आणि मन बुद्धी अहंकार. किंवा काही जण त्यात 3 गुण आहेत म्हणतात, सत्व रज तम आणि युक्त असलेली त्रिगुणात्मक माया. आणि 5 महाभूतात्मक ही जी प्रकृती आहे ती प्रकृती कशी, ती मन बुद्धी आणि अहंकार हे 3 घटक आणि 5 महाभूतातले 5 घटक यांना मिळून 8 घटकाची अपरा प्रकृती घडते बनते. आणि दुसरी जी आहे ती जीव रूपानं बनते. आता जीव रूपानं जरी बनली तर ही जरा सूक्ष्म प्रकृती आहे बरं का. अपरा प्रकृती ही स्थूल आहे. सृष्टी उत्पत्तीच्या वेळी
प्रकृतीमध्ये काहीतरी घडामोडी घडत असतात. त्यामुळे अपरा प्रकृती ही स्थूल आहे, ही अचर आहे. सगळे जे दिसतात डोंगर दऱ्या नाले काय असतील त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अचल आहेत. आणि चर कुठले तर जीव प्रकृती ही चर आहे. त्यामुळं अपरा प्रकृती याला स्थूल म्हणतात आणि परा प्रकृतीला काय म्हणतात सूक्ष्म प्रकृती म्हणतात. म्हणजे जीव प्रकृतीला जीवसृष्टीला सूक्ष्म सृष्टी मानलेला आहे आणि जी भूतसृष्टी ज्याला आपण म्हणूया आपण किंवा विश्वसृष्टी ती अपरा प्रकृती त्याला स्थूल सृष्टी मानलेला आहे. म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या वेळी प्रकृतीमध्ये पहिल्यांदा तमोगुणाचं आधिक्य होतं आणि त्याच तमोगुण प्रधान मायेसच प्रकृती नाव पडतं. ही तमोगुण जास्त असतो त्यामध्ये तमोगुण प्रधान असते सुरुवातीला. नंतर शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी एक प्रकृती आहे की जी ईश्वराच्या अधीन असते. ती ईश्वरानं त्याला सहाय्य घेतो आणि प्रकृतीची निर्मिती करतो. त्या सत्वगुण प्रधान प्रकृतीला माया म्हणतात. तमोगुण प्रकृतीला काय म्हटलं तमोगुण प्रधान असते त्या मायेला प्रकृती म्हटलं आणि शुद्ध सत्वगुण प्रधान प्रकृतीला माया म्हटलं. आणि तिसरा राहिला रजोगुण. रजोगुण प्रधान मायेस अविद्या म्हणतात. लक्षात आला असेल कदाचित रजोगुण जास्त असतो जीवामध्ये म्हणून याला जीव प्रकृती म्हणतात. अविद्या ही त्याला कार्य करत असते. जीवाला कारण कुठली आहे प्रकृती तर अविद्येच्या रूपानं कार्य करत असते आणि ईश्वराच्या रूपानं सृष्टी निर्मितीला कारण असणारी शुद्ध सत्वगुण प्रधान असते ती माया असते. आणि नंतर नुसतीच असते तमोगुण प्रकृती ज्याला अपरा प्रकृती म्हणलेला आहे. ती अपरा प्रकृती म्हणजे तमोगुण प्रधान असलेली प्रकृती. ज्याच्यामध्ये तमोगुण जास्त असते ती स्थूल सृष्टी असते. ज्याच्यामध्ये जास्त सत्वगुण असतो ती कशी असते सूक्ष्म प्रकृती असते. हेच वर्णन इथे केलेलं आहे. मग एक आहे ती रजोगुणातून निर्माण होते. मग रजोगुणातून निर्माण झालेली जी प्रकृती आहे ती अविद्येच्या प्रभावाखाली येते. शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी प्रकृती जी असते ती मायेच्या अधीन असते आणि जी तमोगुणात्मक प्रकृती जी असते त्या तमोगुणामध्ये तमोगुणाच्या प्रधान असलेला नुसती प्रकृती म्हणतात. आणि प्रकृतीचे पोट भाग दोन पडतात. त्याचं कारण एक अपरा आणि एक परा बनून जाऊया आपण किंवा एक ईश्वराधीन असलेली सगळं जग विश्व आणि दुसरा आहे तो जीवसृष्टी. एक ईश्वर सृष्टी आणि एक जीवसृष्टी. ईश्वर सृष्टीला कारण ही शुद्ध सत्वगुण माया आहे आणि जीवसृष्टीला कारण अविद्या आहे. असे दोन भाग त्यामध्ये पडतात. दोन सांगितलेलं आहे. माया ही ईश्वराची उपाधी मानली जाते. अविद्या ही जीवाची उपाधी मानली जाते. म्हणजे ईश्वरानं जर आपली उपाधी काढली तर ईश्वर शुद्ध ब्रह्मतत्व आहे आणि जीवानं सुद्धा आपली उपाधी काढली तर जीव सुद्धा शुद्ध ब्रह्म आहे. केवळ ब्रह्म आहे. दुसरं त्यामध्ये काही नाही. दोघांनी आपल्या उपाध्या काढल्या की दोघी एकच आहेत. म्हणजे विचार जर केला तर ईश्वराचा विचार जर केला तर ईश्वर हा लक्षार्थानं ब्रह्मच आहे आणि ब्रह्म जेव्हा वाच्यामध्ये येतं वाच्यार्थानं तो ईश्वर आहे. ब्रह्म हे वाच्यार्थानं ईश्वर आहे आणि ईश्वर हा लक्षार्थानं ब्रह्म आहे. जरा जरा समजून घ्यायला पाहिजे बरं काय. लक्षार्थानं म्हणजे खरा अर्थ. खरा विचार केला तर ईश्वर ब्रह्मच आहे म्हणून ईश्वर लक्षार्थानं ब्रह्म आहे. खरा विचार म्हणजे काय सांगा तर त्याची उपाधी काढल्यामुळं. ईश्वर मायेची उपाधी काढतो म्हणून जग रूपानं प्रकट होतो. जग रूपानं प्रकट झाला की उपाधी होतो. परंतु त्यानं जर उपाधी काढली तर ते निरुपाधिक ब्रह्मच आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आता आपल्याकडे येऊया. आपल्या स्वतःकडे येऊया. आता जीवसृष्टीतून ईश्वर सृष्टीतून आपल्या जीवसृष्टीकडे. तर जीवसृष्टीला कारण अविद्या आहे. हे प्रकृतीचेच भाग आहे बरं काय. जर जीवानं आपली अविद्या घालवली तर जीव ब्रह्मेव नापरा हे तत्वज्ञान लक्षात येतं आपल्याला. जीव हा ब्रह्मतत्वापेक्षा वेगळा नाही. म्हणजे जीवानं सुद्धा निरुपाधिक व्हायचं जर ठरवलं तर त्याची अविद्या निघून जाते.
मग ईश्वराची माया ही उपाधी घालवायचा धंदा आपण करायचा नाही. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. ईश्वर त्याचं तो बघून घेऊ दे. कारण का सांगतो तुम्हाला, ईश्वराच्या अधीन ती माया आहे. जी माया, जी उपाधी आहे ना ईश्वराची, ज्यामुळं वाच्यार्थानं त्याला खालची स्थिती प्राप्त झाली, त्याला कारण असलेली माया ही ईश्वराच्या अधीन आहे. पण इकडे अविद्या जी आहे ती जीवाच्या अधीन नाही, म्हणूनच सगळे प्रॉब्लेम घडलेले आहेत. तर अविद्येच्या प्रभावाखाली किंवा अधीन जीव आहे, म्हणून अविद्येप्रमाणे जगतो, वागतो, म्हणूनच तो जीवपणानं राहतो. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत जीवदशा संपत नाही. ज्या दिवशी जीवदशा संपते म्हणजे जीव काय करावा, आत्मभावामध्ये निर्माण, तो आत्मा स्वतः आपणच आहोत असं कधीतरी दैवयोगानं, सद्गुरूंच्या एखाद्या कृपेमुळं, संतांच्या कृपेमुळं, ईश्वर कृपेमुळं त्या जीवाला कदाचित ती उपाधी संपून जाते आणि अनंत जन्माचा प्रवास संपून मुक्कामाला पोचतो जीव. ईश्वराचं कसं आहे, ईश्वर स्वतः, ईश्वरानं मायेला घेतलं, सृष्टी निर्मितीसाठी वापरासाठी घेतलेलं साधन आहे. आता जीव मात्र काय केलं, जीवानं घेतलेलं नाही. जीवाच्या पूर्व कर्मानं अविद्या त्याच्या मागेच लागलेली आहे, ती त्याला सोडून राहतच नाही. पण जेव्हा आत्मज्ञान होतं तर त्या आत्मज्ञानानंतर ही अविद्या निघून जाते आणि अविद्या निघून गेली तर जीव ब्रह्मरूपच आहे असा त्याला अनुभव येतो. हे जरा विस्तारानं सांगण्याची गरज काय आहे, तर काही गोष्टी ज्या आहेत ना त्यामधल्या त्या किचकट वाटतात पण नाहीत मात्र त्या. जर शास्त्र समजावून व्यवस्थित जर आपण घेतलं, कारण इथं दोन प्रकृतीचं वर्णन केलंय, त्यामुळं आता ईशसृष्टीला अपरा प्रकृती म्हणूया आपण आणि जीवसृष्टीला परा प्रकृती म्हणूया. म्हणजे जी ईश्वराच्या अधीन असलेली, मायेनं युक्त असलेली, मायेला तो करतो जवळ. ईश्वराला सृष्टीची निर्मिती करायची आहे ना, त्यामुळे मायेला तो जवळ करतो. म्हणजे ईश्वर हा सुद्धा कसा आहे, तात्पुरता आहे, निमित्त कारण आहे. म्हणून ईश्वर हा सृष्टीचं निमित्त कारण होतं या ठिकाणी. हा विचार केला, जीवसृष्टी सुद्धा मी निर्मिती करतो. जसा ईश्वर सृष्टीची निर्मिती करतो तसं मी माझा पसारा निर्माण करतोयच की. जीवानं सगळे जरा काय केलं, झाडं बिडं सगळी निर्माण केली, समुद्र वगैरे निर्माण केले, मी पण तसंच करतो. मी माझं शेतात झाडं लावतो, शेतात पिकं घेतो. त्यानं समुद्र निर्माण केला, मी विहिरी काढतो शेतामध्ये. काय वेगळं करतोय काय सांगा बघू, आहे. पण तो ते सगळं निर्माण करून त्याच्यापासून अलिप्त असतो आणि मी हे सगळं निर्माण करून माझं म्हणून त्यात गुंतून राहतो. हा जीवसृष्टीतला दोष आहे. जर अविद्या काढली तर हा दोष निघून जातो. म्हणून अविद्या आणि माया असे जरा वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. आणि तमोगुण प्रधान माया प्रकृती ही हे दृश्य जगत, जड जगत, अचर जे सगळं आहे ते अचरामध्ये मोडतं. आपण याला फार खोला जायला नको, कारण तेवढंच तात्पुरतं ज्ञान आपल्या ओवीपुरतं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून त्याची दोन प्रकारात विभागणी त्यासाठी केलेली आहे. एक परा म्हणजे सूक्ष्म प्रकृती, दुसरी अपरा म्हणजे स्थूल प्रकृती. त्याचा 8 भाग ज्यामध्ये समानतेने राहतात. म्हणजे पंचमहाभूत, मन बुद्धी अहंकार, तिला परा प्रकृती म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, आणि 8ची जी साम्यावस्था ती माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐशी. वर्णन कसं केले बघा, 8 भागाची जी साम्य अवस्था, त्यावेळी 8 भाग समानतेने एकत्र येतात. ती माझी परम प्रकृती पाहता, ती माझी परम म्हणजे श्रेष्ठ दर्जाची प्रकृती आहे, सूक्ष्म आहे, ती नाम व्यवस्था जीव ऐशी. 7व्या अध्यायामध्ये आपण चर्चा केली आहे बरं का ह्याच्यावरती. त्याच उभे आपण आता परत घेतले. आणि पुढे म्हणलेलं आहे बघा की दुसरी जी प्रकृती अपरा प्रकृती, त्याचं वर्णन करताना कसं करतात, आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग, यामध्ये ह्या अपरा प्रकृतीचंही वर्णन येतं. म्हणजे 8 भागाची समानता ज्यावेळी समान येतात त्यावेळी, आणि इथं असमान असतात तेव्हा अपरा प्रकृती होते. समान जेव्हा होतात तेव्हा जीवसृष्टीची निर्मिती होते आणि असमान असतात तेव्हा अपरा प्रकृतीची निर्मिती होते. अजून याच्यामध्ये खोल जाऊन अभ्यासू आपण असाल तर त्याची माहिती खूप मिळवावी.
वास्तविक साधनेला जेवढं आपल्याला लागतं तेवढाच विचार आपण करायला पाहिजे. परा ही उत्कृष्ट प्रकृती मानलेली आहे. माझी परम प्रकृती पाळता असा शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरतात. कुठल्याला? पराप्रकृतीला. आठाची जी साम्य अवस्था ज्यावेळी होते, फार वेळा कमी वेळा साम्य अवस्था होते. त्यामुळे जीव जे निर्माण होतात ना ते उच्च दर्जाचे मानलेले आहे. कारण त्याच्यामध्ये चेतन तत्व जे आहे ते प्रधान आहे आणि अचरामधलं चेतन तत्व अस्पष्ट आहे. खरंच लक्षात विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून त्याला उत्कृष्ट दर्जाची मानलेली आहे. ही जीवरूप प्रकृती तिलाच क्षेत्रज्ञ म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये बोललेले आहेत. क्षेत्रज्ञाचा जो विचार केलेला आहे त्याला क्षेत्रज्ञ रूप प्रकृती मानलेली आहे ह्या जीव सृष्टीला. आणि जीवसृष्टीत अशी निर्मिती आहे. म्हणून मगाशी आपण विचार केला, ईश्वर जसं सगळ्या सृष्टीची निर्मिती करतो मायेला घेऊन, तसा जीव अविद्येचा आधार घेऊन काय करतो, आपली सुद्धा स्वतःची एक सृष्टी निर्मिती करतो आणि त्यामध्ये गुंतून राहतो. ईश्वर मात्र गुंतून राहत नाही. त्यामुळे त्याला सृष्टीची निर्मिती करायला जागा असते. मी काही नवीन निर्माण करू शकत नाही. आहे त्यात नवीन कल्पना आपण तयार करतो आणि त्या कल्पनेमध्ये आम्ही गुंतून राहतो. त्यामुळे ही पराप्रकृती ही जीव प्रकृती आहे, पण श्रेष्ठ दर्जाची आहे, परम प्रकृती असा शब्दप्रयोग माऊलीने वापरला. 98 नंबरची उभी आपण बघितली. त्यामध्ये काय बोलतात बघा माऊली, की जे नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितली तुझ प्रती, एकी अष्टना भेद व्यक्ती तुझी जीव रोपा. जरासं विषयांतर केलं आपण थोडंसं, पण त्यातलं आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढं त्याच्यातलं घ्यावं. 98 नंबरची उभी बघा. 99 हा प्रकृती विको वागवा तुवा मागा परिसलासे पांडवा, म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती. अरे हे मागच्या प्रकृतीचा विषय तुला माग 7व्या अध्यायामध्ये तुला सांगितलेलं आहे. किती वेळा सांगू? जादाची उभी टाकलेली आहे बरं का. ह्या उभीमध्ये काही नाही, नुसती चर्चा केली, सांगितलं. हा प्रकृती विको आगवा. प्रकृती विखो म्हणजे प्रकृतीचा विषय, आगवा सगळा सर्व प्रकृती विषय, तुवा मागा परिसलासे पांडवा. मी तुला एकदा तू ऐकलास, परिसलास म्हणजे परिसलासे ऐकलास पांडवा, म्हणून असो काही सांगावा. म्हणून काय आता परत सांगावा पुढे तर पुढती याकरता ते विषय असू देत. किती वेळा सांगू? तरी 100वी बघा. तरी माझी प्रकृती महाकल्पांच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येती. काय म्हणतात वर्णन केलेलं आहे बघा, की महाकल्पाच्या शेवटी म्हणजे जे माग आपण विचार केला ना, ती वर्ष 4,32,00,00,000 वर्ष, तो दिवस आणि रात्रीचा आहे, एक एक दिवस एवढा आहे. तर त्या महाकल्पाच्या शेवटी माझ्या अव्यक्त प्रकृतीत ते ऐक्याला येतात. काय वर्णन करतात? तरी माझी या प्रकृती महाकल्पांच्या अंती इतकी अब्ज वर्ष झाल्यानंतर सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येती. महाकल्पाच्या शेवटी माझ्या या अव्यक्त प्रकृतीमध्ये सर्व भूते ऐक्याला प्राप्त होतात. अव्यक्त प्रकृतीमध्ये म्हणजे शेवटी जेव्हा महाकल्प म्हणजे कल्पाचा अंत होतो तेव्हा अव्यक्त प्रकृतीमध्ये ती लीन होतात. माझ्या अव्यक्त प्रकृतीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. भगवंतामध्ये लीन होतात असा शब्द नाही, पुढे आपण जाऊन बघणार आहोत. अव्यक्त असणार आणि व्यक्त असणारी भगवंताची 2 रूपं आहेत. दोन्ही प्रकृती आहेत. एक व्यक्त रूपानं दिसणारी दृष्टीगोचर झालेली ही व्यक्त प्रकृती, आणि जी कल्पांतीच्या वेळी जी लीन होते ती अव्यक्त प्रकृती. त्यामुळं ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या काळात महाकल्प म्हणतात त्याला. 100 वर्षे ब्रह्मदेवाचे झाल्यानंतर एक दिवसालाच कल्प व्हायला लागले. 100 दिवसाला महाकल्प म्हणतात. या ठिकाणी प्रकृतीलाच अव्यक्त म्हटलेलं आहे. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त हे प्रकृतीची सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सर्व भूत मात्र म्हणजे नाम रूप हे जे आहे ते मी जो आहे नामी किंवा रूपी, भगवंत काय म्हणतात, मी नामी आहे, मी रूपी आहे. त्यामध्ये ती नामरूप जी आहेत प्रकृतीतली ती त्यामध्ये विलीन होतात, कुठं जात नाहीत, ती तिथंच विलीन होतात. त्यामुळं माझ्या प्रकृतीमध्ये अव्यक्त प्रकृतीमध्ये ती लीन होतात. आणि माझी अव्यक्त प्रकृती शब्दाचा अर्थ आहे ईश्वर जरी मानला तर तो नामी आणि रूपी आहे. नामी आणि रूपी म्हणजे नामाचंच अव्यक्त रूप, रूपाचंच अव्यक्त रूप. आणि इकडे वर्णन केलं तर
नाम हे आणि रूप हे नामीचं आणि रूपीचं व्यक्त रूप आहे. नाम रूप आपल्याला दिसायला लागतात. एकाला नाम असतं, एकाला रूप असतं, क्रिया असतात, संबंध असतात. हे जे वर्णन केलेलं आहे म्हणजे समुद्रामध्ये तरंग असतात, एक प्रकारची स्थिती आहे बघा. त्याच्या लाटा उसळतात नंतर बघा. हे लाटा उसळल्या ना त्याला भूतसृष्टीची निर्मिती म्हणतात. उत्पत्ती झाली भूतसृष्टीची. लाटांची जशी निर्मिती होते, नुसता तरंगयुक्त असणारा स्थिर असलेला समुद्र ही म्हणायची त्याची स्थिती समजूया आपण. पण पुढे जाऊन लाटा उसळतात आणि त्याच्यात मधून त्यावरून समजतं आपल्याला जशा लाटांची उत्पत्ती होते तशी भूतसृष्टीची निर्मिती राहते. आणि जेव्हा लाटा शांत होतात त्या कुठं जातात सांगा बघू? समुद्रातच लीन होतात, दुसरीकडे कुठेही जात नाहीत. हा लय आहे. अशा प्रकारे प्रकृतीमध्ये उत्पत्ती स्थिती लयाचा खेळ जो आहे तो चालूच असतो. ह्या तिन्ही अवस्था आहे ही भगवंताची लीला आहे, ईश्वराची लीला आहे. या पलीकडे आपण काय सांगू शकत नाही. म्हणून म्हणतात ते महाकल्पांच्या ती सर्व भूती अव्यक्ती ऐक्याशी येते. सगळी जण नंतर ऐक्याला म्हणजे समुद्रात लाटा कशा शांत होतात ना त्या समुद्राच्या पोटात गुप्त होतात. तसं अव्यक्त असणाऱ्या प्रकृतीच्या पोटामध्ये भगवंताच्या म्हणूया आपण तर भगवंत त्याला गुप्त करतो. म्हणून समुद्राहून जी त्याची लाट निर्माण करायची शक्ती तशी वेगळी नाही, तशी माया ही भगवंतापासून वेगळी नाही. अभ्यासाचा विषय आहे बरं काय. जशी समुद्रामध्ये लाटा उत्पन्न करण्याची शक्ती आहे त्यामुळे पाण्यावर नसलेल्या लाटा दिसायला लागतात, तसं आणि ती त्याच्यापासून भिन्न नाही तशी माया सुद्धा भगवंताच्या पासून भिन्न नाही. जरी नसली, दिसत नसली, भगवंत हे नाही तरी आपल्याला लक्षात येतं अशी माया भगवंतापेक्षा वेगळी नाही. जसं आपण म्हणतो अग्नी आणि त्याची दाहक शक्ती असते, त्या अग्नी आणि दाहक शक्ती दोन अभिन्न असतात. तसं ब्रह्म आणि माया दोन्ही अभिन्न आहेत, त्याला वेगळं करता येत नाहीत. मग विश्वाचा लय म्हणजे काय नेमकं होतं? विश्वाचा लय होतो याचा अर्थ काय आहे त्याचा विस्तृत पद्धतीने विचार माऊली इथं काय म्हणतात, महाकल्पांच्या अंती जी अव्यक्त सृष्टी होते ते आहे. जी व्यक्त होती तीच अव्यक्तात जाते. झोपेचं उदाहरण आपण घेतलं ना, दिवसभर केलेलं काम, ती कामाची सगळी यादी कुठं जाते, बुडूप होते सांगा बघू? तर तिथं असलेल्या त्या आतला जो देह आहे त्या कारण अज्ञानामध्ये ते लुप्त होतं. जसं वर्णन केलेलं आहे की स्वप्नामध्ये दृश्य दिसतात, जागृतीमध्ये दृश्य दिसतात, दोन्हींचीही लुप्तता लीनता जी आहे ती लीनता आपल्याला झोपेमध्ये बघायला मिळते. त्यामुळं झोपेत असणारा, स्वप्नात असलेला सूक्ष्म देह, जागृतीत असलेला स्थूल देह त्याची अवस्था नंतर कारण देहामध्ये होते. त्याला कारण देह तूच कारणभूत आहे, ती अव्यक्त आहे बरोबर काय. अव्यक्त प्रकृती म्हणजे झोप आहे. ही अव्यक्त प्रकृतीमध्ये सगळी भूतसृष्टी माझी दिवसभराची लीन होत असते. तसं इथं काय केलेलं आहे की विश्वाचा लय म्हणजे काय तर विश्व नाम रूपानं दृष्टीगोचर होतं. हे त्याचं त्या प्रकृतीचं कार्य आहे. प्रकृतीचं कार्य काय, विश्व दिसायला लागणं, जग दिसतं. आणि प्रलय याचा अर्थ नाश नाही, तर जे नामरूपाला व्यक्त झालं ते नामरूप रहित होतं. त्याची नामरूप संपतात पण त्याचं अस्तित्व संपत नाही. ते आहे तसेच असतात, फक्त गुण आणि विशेष रहित होऊन राहतात. नामरूप रहित असतात पण असतात. आणि जिथून व्यक्त झालं तिथंच त्याच कारणात लय पावतात. प्रकृतीच्या पोटात ते निर्माण झाले आणि प्रकृतीच्या पोटातच लय पावतात, अव्यक्त रूपामध्ये जातात. म्हणून विश्वात्मक कार्य जे आहे ते कारण रूपात लय पावतं. एवढीच भाषा बरोबर आहे. विश्वाच्या कार्याला कारण प्रकृतीचं आहे आणि विश्वाच्या कार्याला कारण प्रकृतीचं आहे आणि विश्वात जे कार्य दिसतं ते कार्यही प्रकृती आहे. म्हणजे विश्वात्मक कार्य आणि विश्वाला कारण असलेली जी प्रकृती ही त्या प्रकृतीमध्ये त्या कारणामध्ये ते लय होतं. नेहमी कार्याचा कारणातच लय होतो. समुद्रातलं पाणी लाटेला कारण असतं पण समुद्रातल्या निर्माण होणाऱ्या लाटा त्या पाणी रूप कारणामध्येच लय होतात. कारण पाणी लाटा हे कार्य आहे,
पाणी हे कारण आहे, आता त्या कारणामध्ये त्या लुप्त होत असतात, असा प्रकार. हे सगळे दृष्टांत वरवरचे आहेत बरं काय. ह्याचा खोलात जाऊन विचार करायला लागलो, आपल्याला आहे तेवढा सिद्धांत समजण्यापुरताच याचा विचार करायचा, अन्य त्याच्या पलीकडे जायचं नाही. नाही गेलो तर दृष्टांत नेहमी एकदिशी असतात, शास्त्र सांगते. उगीच दृष्टांताचा कधी खीस पडू नये, सिद्धांताचा पडावा. इथे विचार तोच सांगायला चालू आहे. विश्व जे दिसेनासं होतं ना, दिसेनासं होतं, असेनासं होत नाही. थोडक्या एका वाक्यामध्ये बघा, असेनासं होत नाही म्हणजे नाही असं होत नाही, दिसत नाही. आणि दिसत नाही त्यावेळी त्याला कल्पांत म्हणतात. महाकल्पांताच्या आती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येते, सगळी ऐक्याला येतात. आणि पुन्हा तयारी चालू असते बघा, घुसळण चालू असते. ती घुसळण झाली की पुन्हा अंकुरित होतात आणि कल्पाचा आरंभ होतो, म्हणजे सृष्टी परत दिसायला लागते. हे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्री याचा अभ्यास आपण 8व्या अध्यायामध्ये थोडासा विचार केला होता. 7व्या आणि 8व्या अध्यायाचा संदर्भ या 1-2-3 श्लोकांना लावून पाहावा लागतो, त्याशिवाय हे श्लोक आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणून माऊलीने 2 प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. आता हे सांगताना त्यासाठी दृष्टांत अत्यंत सुंदर दिलेले आहेत, आणि त्या दृष्टांताचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये करूया. ते दृष्टांत काय आहे बघूया. वेळ संपलेले, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.